बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यानं विक्रमी ऊस दर जाहीर केलाय। सोमेश्वरची किमया इतर कारखान्यांना पण साधली जाणार का, असा मोठा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। कारण सर्वाधिक दर मिळाल्यामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी देखील यावर काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पहा या रिपोर्टमध्ये। सोमेश्वर कारखान्याकडून विक्रमी ऊस दर। टनाला 4000 रुपये आणि मार्च मध्ये जो ऊस तुटून आलेला आहे त्याला 4000 रुपये असे प्रति टन सोमेश्वर कारखान्याने दिले। इथेनॉल आणि अल्कोहोलचंही मोठं उत्पादन। राज्यातील सहकारी साखर कारखाने हे ग्रामीण भागातील अर्थकारणाचं केंद्र आहे। त्यामुळे प्रत्येक गाळप हंगामात कोणता कारखाना ऊसाला किती दर देणार याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं असतं। अशातच बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यानं 2025-26 गाळप हंगामासाठी अनुदानासह टनाला 4000चा उच्चांकी ऊस दर जाहीर केलाय। सध्याचा FRP दर हा 3285 रुपये आहे। कारखान्याने 4000 रुपये दर जाहीर केल्यामुळे वाढीव दर 715 रुपये आहे। गेल्या हंगामात जो ऊस सभासदांचा आणि कार्यक्षेत्रातल्या गेटकेन धारकांचा आला त्याला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये जो ऊस आला त्या ऊसाला 3800 रुपये, फेब्रुवारीमध्ये जो ऊस तुटून आलाय त्याला 3900 रुपये आणि मार्चमध्ये जो ऊस तुटून आलेला आहे त्याला 4000 रुपये असे प्रति टन सोमेश्वर कारखान्याने दिलेले आहेत। दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या कडक शिस्तीमुळे राज्यातील सर्वोच्च दर देऊ शकलो, त्यांच्या स्मृतींना हा निर्णय अर्पण अशी भावना कारखान्याच्या अध्यक्षांनी व्यक्त केली। दुसरीकडे उच्चांकी दर जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय। शेतकऱ्यांना 1 नंबरचा दर हा महाराष्ट्रात सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने दिला आहे आणि अजूनपर्यंत दुसऱ्या पश्चिम महाराष्ट्रात देखील हा दर दिलेला नाही। तर त्याच्याबद्दल सर्व शेतकरी आमच्या गावचे सभासद हे आहेत, समाधानी आहेत त्या बाबतीत। तर हा जो दर आहे तो महाराष्ट्रातल्या इतर कारखान्यांनी सुद्धा द्यावा, कारण ज्यांची रिकव्हरी जास्त आहे त्यांना उत्पादन बी भरपूर मिळतं, साखरेचं उत्पादन जास्त होतं। त्यामुळे सोमेश्वर कारखान्याचा पायंडा महाराष्ट्रातल्या इतर कारखान्यांनी सुद्धा पाडावा। मार्च मध्ये तुटलेल्या ऊसाला 4000 रुपये भाव दिलाय, मात्र त्याची संख्या नगण्य आहे। याकडे लक्ष वेधत शेतकरी नेते राजू शेट्टींनी या निर्णयाचं स्वागत केलंय। आणि यावर्षी मिळालेला साखरेचा भाव, इथेनॉलला मिळालेला भाव बघता काय फार मोठी पराक्रम केलेला अशातला भाग नाही, पण तरी सुद्धा इतर राज्यातल्या इतर कारखान्यांच्या तुलनेनं बरा भाव दिलेला आहे आणि जे चांगलं काम करतायत त्यांना आम्ही चांगलंच म्हणतो। 2025-26 हंगामात सोमेश्वर कारखान्यानं सुमारे 13 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलंय। तसंच वीज निर्मिती, इथेनॉल आणि अल्कोहोलचंही मोठं उत्पादन घेतलंय। अनेक साखर कारखान्यांना घरघर लागलेली असताना सोमेश्वरची किमया इतर कारखान्यांना पण साधली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मंगेश कचरेसह ब्युरो रिपोर्ट, साम TV, बारामती, पुणे।